जय शिवराय मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की आपला मल्हारी मसाल्याचा डंक सुरू झालेला आहे आणि आपण आपले मल्हारी मसाले आता स्वतः बनवतोय। तर आपण आपले घरगुती पद्धतीचे डंकावर भाजून कुटून बनवलेले मल्हारी मसाले कशा पद्धतीने बनवतोय चला बघू। देठ काढून कडक उन्हात वाळवलेल्या मिरच्या, मंद वाफेवर खडे मसाले आणि सुकलेल्या मिरच्या भाजून घेतो। कढईमध्ये तेलात गरम केलेले खडे मसाले आणि मिरच्या कांडप मशीनमध्ये कुटण्यासाठी टाकले जाते। डंकावर खडे मसाले आणि मिरच्यांचे मिश्रण कुटत असताना चारी बाजूने मसाला एकजीव केला जातो। सर्व प्रकारचे घरगुती मसाले बनवत असताना स्वतःच्या देखरेखीखाली योग्यरित्या मिश्रण करून सर्व घरगुती मसाले बनवले जातात। मसाल्याचा रंग गडद तांबडा आणि बारीक होईपर्यंत मिसळले जाते। मसाला योग्यरित्या बारीक झाला आहे याची खात्री करून तो बारीक 1 नंबर चाळणवर चाळला जातो। एक नंबर चाळणवर चाळत असताना उरलेला बारीक कूट पुन्हा डंकात कुटायला टाकायचा आणि पुन्हा तो बारीक होईपर्यंत कुटत राहायचं। मसाला अगदी बारीक पावडर होईपर्यंत कुटून चाळला जातो। मित्रांनो, अशा पद्धतीने तयार होतात आमचे भेसळविरहित खमंग असे
सर्व प्रकारचे घरगुती मसाले. आपल्याला सुद्धा आमच्या मल्हारी मसाल्याची चव घ्यायची असेल तर नक्की संपर्क करा.